नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका आरशासमोर उभं करणार आहोत जिथे तुमचं बाह्य रूप नाही तर तुमचं अंतर्मन दिसणार आहे. कल्पना करा, तुम्ही एका शोरूममध्ये गेला, तिथे एक चकमकीत डबा ठेवला आहे ज्यावर सोन्याचा मुलामा आहे. सेल्समन सांगतो की याची किंमत 1 कोटी रुपये आहे. पण जेव्हा तुम्ही तो डबा उघडता तेव्हा आतून कुजलेला कचरा बाहेर येतो. तुम्हाला राग येईल, तुम्ही हे म्हणाल हे तर फसवणं आहे. पण मित्रांनो, कधी शांत बसून विचार केला आपण स्वतःवर तर असंच एखादा डबा बनून जगत तर नाही आहोत ना. बाहेरून टिपटॉप कपडे, कपाळाला टिळा, गळ्यात माळ, तोंडावर गोड बोलणं, पण मनात कुणाबद्दल तरी द्वेष, मत्सर, लोभ आणि स्वार्थ. संत तुकाराम महाराज आजपासून 400 वर्षापूर्वी एका अभंगात लिहून गेलेत, तुमचा हा वेश जगाला फसवू शकेल पण त्या पांडुरंगाला आणि तुमच्या स्वतःच्या आत्म्याला फसवू शकत नाही. आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असेल, मी खात्री देतो हा व्हिडिओ संपताना तुम्ही एक वेगळा माणूस म्हणून बाहेर पडाल. चला तर तुकोबारायांचा या क्रांतिकारी अभंगाचा अर्थ समजून घेऊया. व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही वारकरी विचारधारा यात आपल्या कुटुंबाचा सदस्य नसाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण इथे केवळ माहिती तर देत नाही तर जगण्याची एक नवीन दृष्टी देत असतो. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 2 ओळी तुमच्या आयुष्याचं सार आहेत. वेशा नाही बोला उगिना दुसऱ्या ईशा बोले भले जणी, कोण नेने अन्न जीवाचं जीवन विष मिळवण विष होय. सोने शुद्ध नेन कोण हा विचार डांकेहीन केले त्यासी, याती शुद्ध परी अधम लक्षण वाया गेले तेने सोंग ईत. तुका म्हणे शोर तोचे पावे मान, अनेक मंडन भार वाही. वेशा नाही बोला अवगुणा, तुकाराम महाराज म्हणतात. वेश विरुद्ध गुण. इथं वेशा म्हणजे आपला पोशाख हा अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात की दोष वेशाचा नसतो. भगवी वस्त्र घातलेला प्रत्येक माणूस ढोंगी नसतो आणि सूटबूट घातलेला प्रत्येक माणूस सज्जन नसतो. दोष कशाला दिला जातो तर तुमच्या आत असणाऱ्या अवगुणांना. आजच्या सोशल मीडियाच्या युगात देखाव्याचे गुलाम तर झाला आहोत. इंस्टाग्रामवर आनंदी असल्याचं सोंग करणारी माणसं आतून किती दुःखी आहेत हे आपण पाहतोय. कपाळाला मोठा टिळा लावणारा माणूस जर भ्रष्टाचारी असेल तर तो टिळा पवित्र कसा उरेल. महाराजांच म्हणतात, ऐशा बोला भले जणी शोभा. म्हणजे हा बोल ऐकून तुम्हाला कदाचित राग येईल, तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल, पण सत्य हेच आहे की तुमचं चरित्र तुमच्या कपड्यांपेक्षा जास्त बोलतो. तुकाराम महाराज दुसऱ्या ओवीत शुद्धतेची कसोटी सांगतात, अन्न आणि सोन्याचं उदाहरण देऊन. अन्न म्हणजे हे जीवन आहे, पण त्यात जर विष मिसळलं तर विचार करा. आपलं आयुष्य म्हणजे ते अन्न आहे आणि आपलं वागणूक म्हणजे त्यातली शुद्धता आहे. जर आपण आयुष्यात कितीही यश मिळवलं पण त्यात अहंकाराचं विष असेल तर ते यश आपल्याला समाजाला संपवून टाकेल. सोन्याचं मूळ शुद्धच असतं, पण त्याला जेव्हा डाग म्हणजे कमी प्रतीचा धातू जोडला जातो तेव्हा त्याची कॅरेटमधली किंमत घसरते. आपण सर्व देवाघरची शुद्ध माणसं आहोत, पण आपल्याला लोभाचा डांक लागला आहे, वासनाचा डांक लागला आहे. आपण आपली मूळ शुद्धता गमावून बसलो आहोत. तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात, जेव्हा तुम्ही स्वतःला इतकं स्वस्त का केले. खरी ओळख आणि खरा शूर हे अभंगाच्या 3ऱ्या ओळीतून सांगतात. येथे तुकाराम महाराज थेट आपल्या अहंकारावर वार करतात. आणि लोकांना गर्व असतो की मी उच्च कुळातील आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे किंवा मी श्रीमंत आहे. महाराज म्हणतात, तुमची याती जात कुळ किती शुद्ध असो, पण जर तुमचं लक्षण नीच कुळातील असेल तर तुमचं ते मोठेपण केवळ एक सोंग आहे. खरा शूर कोण असतो? जो सीमेवर लढतो तो शूरच आहे. पण तुकाराम महाराजांच्या मते जो स्वतःच्या मनाशी लढतो तो वाईट विचारांना थारा देत नाही. जो खरा शूर, अशाच माणसाला खरा मान मिळतो. बाकीचे जे केवळ वेशभूषा करून मिळवतात ते या पृथ्वीवरचं ओझं आहेत. उपसंहार आणि आजच्या काळातील महत्त्व शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या ओळीतून सांगतात.
मित्रांनो, तुकोबारायांचा हा अभंग आजच्या कॉर्पोरेट जगाला, राजकारणाला आणि आपल्या कौटुंबिक आयुष्याला लागू होतो. आत एक बाहेर दुसरं असं जगणं थांबवा, प्रामाणिक बना, कारण तुमचं सोंग माणसाला फसवू शकेल पण निसर्गाचा नियम चुकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमच्या विचारात 1% तरी बदल झाला आहे, तर कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहून मला प्रतिसाद द्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण चांगल्या विचारांची पेरणी करणं हेच आमचं विचारांचं ध्येय आहे. धन्यवाद.